गुड आफ्टरनून स्टुडंट्स. बघा, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. चॅप्टर नंबर 14 मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हीट. म्हणजेच हीट म्हणजे काय तर उष्णता. आणि या चॅप्टरमध्ये आपण मेजरमेंट म्हणजे उष्णतेचे मापन आणि त्यामुळे होणारे इफेक्ट्स किंवा त्याचे परिणाम हे आपण ह्या पाठामध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात आधी काय तर हीट म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय हीट. So we have seen in a previous standards that heat is a form of energy. म्हणजे हीट किंवा उष्णता काय आहे तर एक प्रकारची ऊर्जा आपण म्हणू शकतो, फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे एक अशा प्रकारची एनर्जी आहे दॅट an object at high temperature to an object at low temperature. Means heat is a form of energy which flows from an object at high temperature to an object at low temperature. म्हणजे हीट एक अशा प्रकारची एनर्जी आहे किंवा ऊर्जा आहे ती जास्त तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे पसरवली जाते किंवा परावर्तित केली जाते. फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. म्हणजे बघा, एखाद्या वस्तूला जेव्हा आपण हीट देतो किंवा उष्णता देतो त्यावेळेस ती उष्णता जसजशी वाढली जाते तेव्हा तिचं टेम्परेचर जे आहे ते पण आपल्याला हाय झाल्याचं दिसून येतो. आणि जेव्हा आपण तीच गोष्ट थंड करत असतो त्यानंतर त्या वस्तूची जी हीट असते किंवा तिची जी उष्णता असते ती लो म्हणजेच आपल्याला कमी झालेली दिसून येते. म्हणूनच जर आपल्याला हीटचे डिफाईन करायचे असेल तर आपण काय करणार, that heat is a form of energy which flows from an object at higher temperature to an object at low temperature. So the SI unit of heat in SI system it is a joule. तर बघा, SI सिस्टीम जे आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण हीटचं युनिट म्हणजे हीटचं जर एकक बघितलं तर SI सिस्टीममध्ये हीटचं युनिट आहे जूल आणि CGS सिस्टीममध्ये हीटचं एकक आहे कॅलरी. म्हणजे SI सिस्टीममध्ये हीट आपण जूलमध्ये कॅल्क्युलेट करतो, 1 जूल 2 जूल. आणि CGS सिस्टीममध्ये हीट आपण कॅलरी फॉर्ममध्ये कॅल्क्युलेट करत असतो. सो 1 कॅलरी इज इक्विवॅलंट टू 4.18 जूल. म्हणजे सपोज इथं जर आपल्याकडे 1 कॅलरी एवढी हीट असेल तर त्या 1 कॅलरीला जर आपण जूलमध्ये कन्वर्ट करायचं झालं तर जूलमध्ये त्याचं कन्व्हर्जन येणार 4.18 जूल. म्हणजे 1 कॅलरीची जी व्हॅल्यूज आहे इन जूल ती आपल्याला 4.18 जूल एवढी मिळते. सो वी हॅव ऑल्सो सीन दॅट व्हेन वी गिव्ह हीट टू अन ऑब्जेक्ट इट एक्सपॅन्ड अँड इट कॉन्ट्रॅक्ट्स ऑन कूलिंग. म्हणजे बघा, आपण जेव्हा एखाद्या पदार्थाला हीट देतो तेव्हा काय होतं, एक्सपॅन्ड म्हणजे ते जी हीट असते ती प्रसरण पावते, एक्सपॅन्ड होत असते. आणि जेव्हा आपण ते पदार्थ थंड करतो तेव्हाची जी हीट असते ती पुन्हा एकदा म्हणजे आपल्याला त्या पदार्थाची जी हीट असते किंवा तिला दिलेली जी उष्णता असते ती आपल्याला कमी झाल्याचं दिसून येतं. म्हणजे जेव्हा आपण हीट इन्क्रीज करतो तेव्हा तो पदार्थ एक्सपॅन्ड होतो किंवा प्रसरण पावतो. आणि जेव्हा आपण हीट काढून घेतो किंवा कमी करतो किंवा डिक्रीज करतो तेव्हा तो जो पदार्थ आहे तो आपल्याला पुन्हा आकुंचन पावल्याचे किंवा आहे त्या स्थितीमध्ये आल्याचं आपल्याला दिसून येतं. सो 1 कॅलरी हीट इज द हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर थ्रू द 1 डिग्री सेल्सिअस. सो ही जी 1 कॅलरी एवढी जी हीट आहे ती आपल्याला 1 ग्रॅम ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचं 1 ग्रॅम पाणी आपल्याला हीट करण्यासाठी किंवा त्या पाण्याचं टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला 1 कॅलरी एवढ्या हीटची गरज लागते, हे आपण ह्यावरून समजू शकतो. त्यानंतर पुढे आहे सोर्सेस ऑफ हीट. म्हणजे उष्णतेचे जे स्रोत आहेत किंवा आपल्याला हीट कोणकोणत्या गोष्टींपासून मिळते ते बघूयात. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा जो पृथ्वीवरील सोर्स आहे तो म्हणजे सन म्हणजे सूर्य. खूप वर्षापासून पृथ्वीवर जर कोणता उष्णतेचा स्रोत किंवा सोर्स आहे तर तो म्हणजे सूर्य. द सन इज द बिगेस्ट सोर्सेस ऑफ हीट रिसिव्ड बाय द अर्थ. म्हणजे सूर्य हा पृथ्वीवरील सगळ्यात महत्त्वाचा उष्णतेचा सोर्स आहे किंवा स्रोत आहे
ज्यामुळे आपल्याला पृथ्वीवर प्रकाश मिळतो, ऊर्जा किंवा उष्णता मिळत असते. अ लार्ज अमाउंट ऑफ हीट इज जनरेटेड ड्यू टू द न्यूक्लिअर फ्युजन टेकिंग प्लेस इन सेंटर. आणि हा जो सूर्य आहे याच्यामध्ये जी ऊर्जेची प्रक्रिया असते किंवा जी ऊर्जा निर्माण होते ती सूर्यामध्ये असलेल्या केंद्रकामध्ये जे न्यूक्लिअर फ्युजन होतं किंवा ज्या बॉम्बस्फोट होतात त्या बॉम्बस्फोटामुळे सूर्यामध्ये ही ऊर्जा निर्माण केली जाते. इन दिस प्रोसेस हायड्रोजन न्यूक्ली फ्यूज टुगेदर टू फॉर्म अ हेलियम न्यूक्ली जनरेटिंग हीट इन द प्रोसेस. तेव्हा या प्रक्रियेमध्ये काय होतं, जो हायड्रोजनचा केंद्रक आहे तो हेलियमच्या केंद्रकासोबत रिॲक्शन फॉलो करतो आणि त्या दोन्हींच्या रिॲक्शनमधून जे स्फोट होतात त्या स्फोटातून सूर्यामधून ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेमुळेच आपल्याला पृथ्वीवर सूर्यप्रकाश किंवा उष्णताही मिळत असते. सम ऑफ इट रीचेस द अर्थ इन द फॉर्म ऑफ लाईट अँड हीट. आणि ही जी ऊर्जा तयार होते त्या ऊर्जेचाच आपण पृथ्वीवर सूर्यप्रकाशाच्या रूपात वापर करत असतो. त्यानंतर बघा दुसरा जो सोर्सेस आहे तो म्हणजे अर्थ. म्हणजे पृथ्वी हा एक स्वतःचाच उष्णतेचा एक स्रोत आहे. So as the temperature at the center of the earth is high, so the earth is also a source of heat. म्हणजे पृथ्वीचं जे सेंटर किंवा पृथ्वीचा जो भूभाग आहे किंवा पृथ्वीचे जे भूगर्भ आहे त्याच्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारची उष्णता पाहायला मिळते. ती भूऔष्णिक ऊर्जा तिला आपण असं म्हणतो. तर त्यामुळे पृथ्वीसुद्धा एक उष्णतेचा स्रोत आहे हे आपण म्हणू शकतो. सेंटर ऑफ अर्थ. अर्थ कशा प्रकारे म्हणजे पृथ्वी कशा प्रकारे उष्णतेचा स्रोत आहे, तर पृथ्वीचा जो भूभाग आहे किंवा भूगर्भ आपण म्हणतो त्यालाच आपण भूऔष्णिक ऊर्जा त्यातून मिळत असते आणि त्यामुळे पृथ्वीसुद्धा एक उष्णतेचा सोर्स आहे किंवा हीटचा सोर्स आहे आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर तिसरा जो स्रोत आहे तो केमिकल एनर्जी म्हणजे रासायनिक ऊर्जा. पृथ्वीवर अनेक घटकांमध्ये जी केमिकल एनर्जी किंवा जी रासायनिक ऊर्जा असते ती सुद्धा उष्णतेचा एक प्रकारे स्रोत आहे. तर त्यामध्ये बघा व्हेन फ्यूल्स लाईक वूड, कोल, पेट्रोल बर्न देअर इज अ केमिकल रिॲक्शन बिटवीन द फ्यूल अँड ऑक्सिजन अँड हीट इज जनरेटेड. तर बघा केमिकल एनर्जी कशी फॉर्म होते, तर जेव्हा आपण कोणतंही फ्यूल म्हणजे सपोज कोल, वूड, पेट्रोल यांसारखी जी इंधने आहेत किंवा जी फ्यूल्स आहेत यांचं जेव्हा आपण ज्वलन करतो तेव्हा यांच्यामध्ये एक जो कॉमन इन्ग्रेडियंट्स असतो किंवा जो कॉमन यांच्यामध्ये जो घटक असतो तो म्हणजे कार्बन. आणि जेव्हा कार्बन हा हवेमध्ये जाळला जातो तेव्हा तो हवेतील ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करतो आणि त्यामधून केमिकल एनर्जी किंवा रासायनिक ऊर्जा जी आहे ती निर्माण होते. आणि ही रासायनिक ऊर्जा सुद्धा आपल्या उष्णतेचा एक प्रकारचा स्रोत आहे, कारण यामधूनच आपल्याला जे या पदार्थांचं जे ज्वलन होतं आणि त्या ज्वलनापासून जी आपल्याला उष्णता किंवा ऊर्जा मिळते ती या कार्बन या घटकांपासून मिळत असते. त्यामुळे केमिकल एनर्जी इट इज ऑल्सो सोर्स ऑफ हीट. सो अँड फोर्थ वन इज अ इलेक्ट्रिकल एनर्जी. तर आता इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्याला कुठून मिळते, तर आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी किंवा विजेवर चालणारी जी सर्वच्या सर्व उपकरणे आहेत, मशीन्स आहेत, त्याद्वारे आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा आपण तिला वीज असं म्हणू शकतो ती आपल्याला मिळते. सो इन युअर डेली लाईफ यू हॅव सीन सिव्हरल इक्विपमेंट्स विच प्रोड्युसेस हीट विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे आपल्या दैनंदिन वापरामध्ये आपण घरामध्ये अनेक प्रकारच्या अशा वस्तू वापरतो ज्या विजेवर किंवा इलेक्ट्रिसिटीवर डिपेंड असतात आणि त्या आपल्याला हीट देण्याचं काम करत असतात, लाईक गीझर, वॉटर हीटर, देन इलेक्ट्रिकल हीटर, इलेक्ट्रिकल प्रेस, आयर्न ह्या काय करत असतात, तर इलेक्ट्रिसिटीच्या मदतीने म्हणजेच विजेच्या मदतीने त्या उष्णता निर्माण करत असतात आणि त्या उष्णतेचा वापर आपण रोजच्या दैनंदिन वापरामध्ये करत असतो. सो दस इलेक्ट्रिसिटी इज अ सोर्सेस ऑफ हीट. आणि त्यामुळे ही जी इलेक्ट्रिसिटी आहे किंवा वीज आहे ते सुद्धा एक आपल्याला सोर्सेस ऑफ हीट म्हणजे उष्णतेचा स्रोत असल्याचं दिसून येतं. त्यानंतर पुढचा जो आपला उष्णतेचा स्रोत आहे तो आहे अटॉमिक एनर्जी म्हणजे औष्णिक ऊर्जा.
अटॉमिक एनर्जी, जिला आपण औष्णिक ऊर्जा असे म्हणतो. तर ही औष्णिक ऊर्जा आपल्याला कुठून मिळते? सो अ ह्यूज अमाउंट ऑफ हीट इज प्रोड्यूस्ड इन अ व्हेरी शॉर्ट टाइम व्हेन द न्यूक्ली ऑफ सम एलिमेंट्स लाईक युरेनियम, थोरियम अंडरगो फ्युजन. म्हणजे बघा, ज्या मूलद्रव्यांचा अणुअंक हा सर्वात मोठा असतो अशी मूलद्रव्ये काय करतात, म्हणजे सपोज इट्स टू बी युरेनियम, थोरियम यांसारखी जी मूलद्रव्ये आहेत ज्यांचा अणुअंक हा सर्वात जास्त आहे, ती मूलद्रव्ये काय करतात तर एकमेकांमध्ये फ्युजन करत असतात. म्हणजे ते एकमेकांसोबत रिॲक्शन करत असतात आणि त्या रिॲक्शनसोबतच खूप कमी वेळामध्ये अधिक ऊर्जा निर्माण होते. तिलाच आपण अटॉमिक एनर्जी असं म्हणतो. आणि ही अटॉमिक एनर्जी आपण अणुबॉम्ब किंवा अणुऊर्जा तयार करण्यासाठी सुद्धा वापरली जाते. सो दिस इज यूज्ड इन अटॉमिक एनर्जी प्रोजेक्ट्स. आणि जिथे जिथे आपण अणु ऊर्जेचा प्रकल्प असतो त्या अणुऊर्जाच्या प्रकल्पामध्ये जी अणुऊर्जा तयार केली जाते ती ह्याच प्रकारामधून तयार केली जाते. तिथं थोरियम आणि युरेनियम सारखे इलेमेंट्स वापरले जातात आणि त्यांच्यामध्ये फ्युजन घडवून आणलं जातं आणि त्या फ्युजनमधूनच खूप कमी वेळामध्ये अधिक जास्त प्रमाणात अणुऊर्जेची निर्मितीही केली जाते. त्यामुळे अशा प्रकारे अटॉमिक एनर्जी इट इज ऑल्सो सोर्स ऑफ अ हीट. देन नेक्स्ट वन इज अ एअर. एअर म्हणजेच काय तर हवा. हवा सुद्धा एक उष्णतेचा सोर्स आहे असं म्हणता येईल, कारण अ लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज प्रेझेंट इन द एअर अराउंड अस. आणि कारण का तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सभोवताली जी हवा आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अमाऊंट, म्हणजे सगळ्यात जास्त आपल्याला अमाऊंटमध्ये जर ऊर्जा ही बघायला मिळत असेल तर ते आपल्याला हवेमध्ये, कारण बघा हवेमध्ये कमी अधिक प्रमाणात तापमान वाढत असतं. आपल्याला कधी कधी खूप गरम होत असतं. तर ते कधी जेव्हा हवेमधील उष्णता ही वाढलेली असते तेव्हा आपल्याला गरम होत असतं आणि जेव्हा हवेमधील उष्णता ही कमी कमी होत जाते तेव्हा आपल्याला गारवा किंवा थंडी वाजल्याचा अनुभव हा होत असतो. म्हणजे त्यामुळेच जी आपल्याला उष्णता किंवा ऊर्जा आहे तिचा हवा एक स्रोत आहे, यावरून आपल्याला असं स्पष्ट म्हणता येईल. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजेच काय तर तापमान. आता बघा, ही जी हीट आहे ती कशावर डिपेंड असते तर ती त्या वस्तूच्या तापमानावर डिपेंड असते किंवा अवलंबून असते. तर समजा त्यासाठी जर आपण एखादा प्रयोग करायचा म्हटला तर बघा, जेव्हा आपण गरम पाण्यामध्ये, आपण एका भांड्यामध्ये गरम पाणी घेऊयात आणि दुसऱ्यामध्ये जर थंड पाणी घेतलं, जेव्हा आपण थंड पाण्यामध्ये हात घालतो आणि तोच हात पुन्हा आपण गरम पाण्यामध्ये घालतो तर आपल्याला थंड पाण्याचंच फील जास्त येतं. गरम पाण्याचं पटकन आपल्याला गरम पाणी जाणवत नाही. परंतु जेव्हा आपण गरम पाण्यामध्ये खूप वेळा हात घालून ठेवतो आणि तोच हात आपण जेव्हा पुन्हा थंड पाण्यामध्ये घालतो त्यावेळेसुद्धा आपल्याला काय होतं तर गरम पाण्याची जी उष्णता आपल्या हातामध्ये पसरलेली असते ती उष्णता आहे तशीच राहते काही सेकंदापर्यंत. आणि जेव्हा आपण थंड पाण्यामध्ये खूप वेळ हात ठेवतो त्यानंतर मात्र ती उष्णता आपल्याला कमी कमी झालेली दिसून येते आणि आपल्याला पाणी थंड आहे हा अनुभव होत असतो. म्हणजे अशा प्रकारे टेम्परेचर काय होतं म्हणजे उष्णता ही जास्त तापमान असलेल्या वस्तूकडून कमी तापमान असल्याकडे वस्तूकडे परावर्तित होत जाते किंवा वाहत असते आणि म्हणूनच आपण तिला फ्लो ऑफ एनर्जी असं सुद्धा म्हणतो. हीटला आपण काय म्हणतो फ्लो ऑफ एनर्जी. म्हणजेच काय तर उष्णता एका पदार्थातून दुसऱ्या पदार्थाकडे तिचं वहन करत असते. म्हणूनच हीट इज अ फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम हाय टेम्परेचर सबस्टन्स टू लोअर टेम्परेचर सबस्टन्स. तर अशा प्रकारे हे जे 7 आहे ते देअर इज अ सोर्सेस ऑफ हीट. म्हणजे आपल्याला पृथ्वीवर कोणकोणत्या घटकांपासून उष्णता मिळते, कोणकोणत्या घटकापासून आपल्याला हीट मिळते, तर हे त्याचे सोर्सेस आहेत. फर्स्ट होता आपला सन. सूर्यापासून आपल्याला उष्णता मिळते. त्यानंतर आपल्याला अर्थ म्हणजे पृथ्वीचा जो भूभाग आहे किंवा पृथ्वीचा जो भूगर्भ असं आपण त्याला म्हणतो, त्या भूगर्भातनं पण आपल्याला उष्णता मिळत असते. त्यानंतर केमिकल एनर्जी, कोल, वूड, पेट्रोलियम इत्यादी वस्तू जाळल्यानंतर जेव्हा त्यातला कार्बन हा घटक हवेतील ऑक्सिजनशी रिॲक्शन करतो तेव्हा त्यामधून काय होतं तर हीट जनरेट होते. त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी, घरामध्ये आपण ज्या इलेक्ट्रिकल वस्तू वापरतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला जी हीट आहे किंवा उष्णता आहे ती उष्णता असल्याचे जनरेट झाल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे आपली अटॉमिक एनर्जी, जे हायेस्ट अटॉमिक न्यूक्ली ज्यांचा असतो, ज्या मूलद्रव्यांचा अणुअंक सर्वात जास्त आहे अशा प्रकारच्या मूलद्रव्यांमध्ये आपल्याला अटॉमिक एनर्जी दिसून येते. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे हीट अँड टेम्परेचर. ओके, देन देअर इज व्हॉट इज
व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द हीट अँड टेम्परेचर. हीट म्हणजेच काय तर उष्णता आणि टेम्परेचर म्हणजेच काय तर तापमान. तर मग या दोन्हींमध्ये काय फरक आहे, काय डिफरन्स आहे. सो लिसन, व्हॉट इफ वी नो दॅट अ सबस्टन्स इज मेड ऑफ ॲटम्स. म्हणजे आपल्याला तर माहीत आहे की ईच अँड एव्हरी सबस्टन्स इज मेड विथ द ॲटम्स. म्हणजे प्रत्येक घटक, पृथ्वीवरचा प्रत्येक घटक हा अणू किंवा रेणूंपासून बनलेला आहे हे तर आपल्याला माहीत आहे. सो द ॲटम्स इन अ सबस्टन्स इज आर ऑलवेज इन अ मोशन. आणि प्रत्येक मूलद्रव्यामध्ये जे काही अणू किंवा रेणू उपलब्ध असतात ते एका जागी स्थिर नसतात, त्यांची हालचाल ही कंटिन्युअसली चालू असते, ते एका जागेवरून दुसरीकडे हालचाल करत असतात. सो द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द ॲटम्स इन अ सबस्टन्स इज मेजर टू द ऑफ द हीट कंटेन इन द सबस्टन्स. त्यामुळं त्या वस्तूंची किंवा त्या ॲटॉम्सची जी एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी जी आहे ती त्यावेळेला दिलेल्या उष्णतेवर अवलंबून असते. सपोज जर आपण एखाद्या पदार्थाला जास्त उष्णता दिली तर त्या पदार्थ काय होतो तर प्रसरण पावतो, आणि जर त्याची आपण उष्णता काढून घेतली तर तो आकुंचन पावतो. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल आपण जर आईस घेतला, ठीक आहे, आईस घेतला, आईसला जर आपण हीट केलं, हीट दिलं, उष्णता दिली तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं वॉटर. आईस विल बी कन्वर्टेड इन टू वॉटर. अँड व्हेन जेव्हा वॉटरची म्हणजे पाण्याची उष्णता जेव्हा आपण काढून घेतो, म्हणजे पाणी जेव्हा आपण थंड करतो किंवा फ्रीजरला आपण रेफ्रिजरेट करतो त्यावेळेस काय होतं तर पाणी पुन्हा आईसमध्ये कन्वर्ट व्हावं लागतं. म्हणजे जेव्हा आपण पदार्थाला उष्णता देतो एखाद्या पदार्थाला तेव्हा त्याच्यामधील जे ॲटम्स असतात ते मूव्ह होतात किंवा प्रसरण पावतात, आणि जेव्हा आपण त्याची उष्णता काढून घेतो तेव्हा ते परत आकुंचन पावतात आणि आहे त्या स्थितीत परत येतात. सो while the temperature of a substance is related to the average kinetic energy of atoms, if the average kinetic energy of atoms in two objects is equal, then their temperatures will also equal. म्हणजे बघा, यांची जी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आहे दोन्ही ॲटम्सची ती जर समान असेल तर त्यांचं जे टेम्परेचर असतं ते सुद्धा इक्वल असल्याचं आपल्याला दिसून येतं. मीन्स टेम्परेचर बी इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द हीट. कारण काय होतं, जे ॲटम्स आहेत त्यांचे जे हीट असते किंवा ॲटम्सचे जे प्रसरण किंवा आकुंचन आपण म्हणतो ना, डिस्पर्स झाले, प्रेस झाले, सो त्यांचे जे मेल्टिंग जे पॉईंट आहेत ते कशावर डिपेंड असतात तर ते हीटवर डिपेंड असतात. आपण जेवढं ते एखाद्या पदार्थाला उष्णता देऊ तेवढा जास्त तो पदार्थ प्रसरण पावतो, मेल्ट होतो, आणि जेव्हा आपण त्याची हीट काढून घेतो तेव्हा तो आहे त्या पदार्थात आकृत किंवा फ्रीज होतो. त्यामुळं ही जी ॲटम्स आहेत त्या ॲटम्सची जी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आहे ती इक्वल कधी असते जेव्हा ते दोन्ही ऑब्जेक्ट्स हे इक्वल असतात, त्यावेळेस त्यांचे जे त्याचं जे टेम्परेचर इक्वल असतं त्यावेळेस त्यांची कायनेटिक एनर्जी, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जीसुद्धा इक्वल असते. किंवा जेव्हा ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इक्वल असते त्यावेळेस त्यांचं टेम्परेचरसुद्धा इक्वल असल्याचं आपल्याला दिसून येतं. So the velocity of atoms in a solid object is equal to the temperature.